आणि असं म्हणता येईल की तुम्ही लकीही आहात, कारण तुमचा जरी कार्यकाळ छोटा असला तरी देखील बऱ्याचशा घडामोडींचे तुम्ही साक्षीदार राहिलात. अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती आपल्या इथे आले होते, उपराष्ट्रपती आपल्या इथे आले होते, अशा बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. आणि अशातच आता तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं चोख पद्धतीनं अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. आणि आपण जर भाजपचा इतिहास बघितला, तुम्ही सांगितलं की भाजप हा पार्टी विथ डिफरन्स आहे, एज कमी होत चाललंय. आणि इतिहास बघितला तर धक्का तंत्र हे फेमस आहे. गुजरातमध्ये आता हल्ली झालेलं आहे किंवा MP मध्ये झालेलं आहे. तसं काहीसं जर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं या विधानसभा निवडणुकीनंतर आणि CM पदासाठी तुमचं नाव समोर आलं तर काय? नाही तसं आमच्या पक्षात कदाचित त्यामुळेच तुमची दिल्लीची वाट अडवली असेल. नाही, मला वाटतं आमच्या पक्षात अनेक दिग्गज आणि सिनियर नेते आहेत जे वयाने अत्यंत कमी आहेत आणि त्यांनी माझ्यापेक्षा 10 पट चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळे असा काय माझ्या ध्यानीमानी असा कुठचाही मनस नाही. तुमच्या ध्यानीमानी नसताना सुद्धा तुम्हाला एवढं मोठं पद दिलं गेलं, आता तेही पद दिलं जाऊ शकतं. नाही, शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो सगळेच स्वीकारतात. पण मला वैयक्तिक तुम्ही विचारलं तर मला वाटतं मला अजून खूप काही शिकायचं आहे आणि मला अजून खूप मोठा प्रवास पार पाडायचा आहे. त्यामुळे मला अशा कुठच्याही पदाची घाई अथवा इच्छा तुर्तास नाही आहे. आणि माझ्यासाठी जी जबाबदारी मला खरं तर विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी ही विधानसभा सदस्यांनी दिली असते. आणि ज्या विधानसभेने माझ्यावरती विश्वास ठेवून कमी वयात मला ही जबाबदारी दिली त्या विधानसभेचा कुठेही विश्वास तोडला जाणार नाही, विश्वासाबरोबर कुठेही तडजोड गेली नाही. हे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक अशी गोष्ट आहे. कारण आपण बघितलं असेल की मला वाटतं ह्या सगळ्या घडामोडी ज्याचा आपण उल्लेख केला त्या केवळ घडल्या नाहीत, त्या घडवून आणल्या गेल्या आहेत. म्हणजे आम्ही प्रयत्न करून प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स 24 वर्षानंतर मी मुंबईत तो घ्यावा, महाराष्ट्रात घ्यावा म्हणून ओम बिर्ला साहेबांकडे वारंवार विनंती करून त्यांना विश्वास दिला की कमी वेळात का होईना आम्ही हा चांगला पार पाडू. त्या कॉन्फरन्ससाठी संपूर्ण देशातले प्रिसाइडिंग ऑफिसर, स्पीकर्स, चेअरमॅन आलेले, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सभापती, उपाध्यक्ष, उपसभापती, सगळे अध्यक्ष हे सगळे उपस्थित होते. उपराष्ट्रपती उपस्थित होते. आता 3 तारखेला भारताच्या राष्ट्रपती यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्र विधिमंडळातील विधानसभा ही अत्यंत प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे देशातली. आणि त्या प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडीचं कुठेही डिसिजन मेकिंग कोणीही कुठच्याही प्रकारचा आरोप करू शकणार नाही असं काम केलेलं आहे. आपण जर आता ज्या निर्णयाबद्दल बोललात तो निर्णय पण देत असताना अत्यंत ट्रान्सपरन्सीनी त्या निर्णयाचं वाचन पण जे झालेलं ते पब्लिक आयमध्ये, पब्लिक डोमेनमध्ये ठेवण्यात आलं. आणि त्यामुळे मला वाटतं ट्रान्सपरन्सी एस्टॅब्लिश करण्यात पण मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी झालो आहोत. निश्चितच. म्हणजे असं म्हणता येईल की महाराष्ट्र हा नेहमीच